श्री शिवलीलामृत 11वा अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन, जय शिव भजने परायण। सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिका प्रती, जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते। त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24। सहा सहा करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख क्षणमुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक। सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिमान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित। प्रजादायात भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी। सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस पार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेनानी प्रधान, बहुत करितानुष्ठान। दोघाशी झाले नंदन, शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ। लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत। बोलती शिवनामावळी सत्य, पहाणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती। ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत, परीतेन साडिती आपुले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो गवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर। सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी।
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळले सत्र करोनिया, जन्मेचे सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले, पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वांचले रावणाधिक, विरंची दटावून क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, देवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घराला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती, साष्टांगन मुनी घरासी आणती, षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष, समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदीन, दान करती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा फर, वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजियाने समग्र, आरुढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती, मग ते दोघे कुमाराणोने गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्ती सुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो, पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांकना मनोरम, महानंदा नाम तियेचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाओनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्ण चंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्न खचितयाने अपार, भाग्यपार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्न खचित, चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यकराजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजिची अभिनव, दिव्य भरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहसी किल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस, दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायनाई कथा किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन, भूपसभा ती घरा, वेश्या सोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वैश्य नव्हे, परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करिने मेसी, अन्न छत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळेषु पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे,
ऐक भद्रसेना सावधाना, कुक्कट मर्कट पाळले प्रीती करून, त्यांच्याकडा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सभेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्याकडा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागोन, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोने ते अबला, तन्मय झाली ते धवा, पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, ते कथा गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होनी आनंद घन, नेम करीतयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पत्नीना, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदे लिंगा ते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरोनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीना, महाकठीण व्रत माझे, एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यगारी नेऊन, मग दोघे करिता शयन, रत्न खचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदा शिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवे, त्याच्या आज्ञेवरून, नृत्यशाळेसी लागला अग्नी, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली, 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठले घाबरे, तव्हा तात्मज चेतला, तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुक्कट मर्कट दिले सोडून, गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाले समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुषे सौदागर, महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन, वक्षस्थळ घेत पडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले, सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंग करणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या, अतिला कवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण,
सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिविले, रुद्राक्ष सर्वांगे लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदया चळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते, माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, श्री जुळजुळवा हे नीर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे श्री, निळकंठ कट्वांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांवर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती, वरचे वरी कंदुक चेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलोनी धरित, हृदय कमळी परमात्मा, म्हणेचा हलोमी सुप्रसन्न, महानंदे माघवर्तान, ती म्हणे हे न करू धरून, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पाओनी त्वरित, नगरा समवेत चालली, पावली सकळ शोपदी, जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तुषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैसी तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभिंची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धौलागारे, भक्ता कारणे निर्मिली, जेथे ओसणता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, ही कथा परमासुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष, उक्कट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, बाळी विभूती चर्चून, त्याच पूर्वे पुण्य करून, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजने लावितील बहुतास, उत्तरतील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेना, गुरुसे घाले लोटांगणा, म्हणे इतुके नमे धन्य, सुपुत्र उतरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुता करिता नवस, एवढाच पुत्राम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु, तुमच्या मने करुणा, स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगासी येते मूर्खपणा, तुम्हा वाटेला विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अन्मान, तरी तुझ्या पुत्रासे 12 वर्षे पूर्ण, झाली असती जाणपा, आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी, रावई कथा धरणेसी, मूर्छा येऊनी पडियेला, अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नित गेले हाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करोनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर,
सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीरा, ऐक एक सांगतो विचार. जय पंचभूते नवती समग्र, शशिमित्र नभते तै. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्या, तेथोनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिवैच्छे करोनिया. सत्वांसे निर्मिलापित वसन, रजांसे सृष्टिकर्ता दृढिण. तमांसे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधी समणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेसिले. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्रध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रय सेना. बहुत करे हा जतन, याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्रध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्रध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उत्तरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासोन, भूतळी आला अध्याय जाणा. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणूनी वर्णावा. रुद्रमहिमा वाढला पार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडो नियम किंकर, दिते इंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्य निर्मिले दारुण. तिने कुतर्कवादी भेदे लक्षुण, त्यांच्या हृदय संचरले. त्याशी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊ नियम पुरीसा, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषे होती, नाना रीती जाचणे करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे तया लागोन, आणोनी नरके घालावे. रुद्रध्याय नावडे जासी, कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचा पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिसिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्ततीन. राये धरले दृढ चरण, सद्गद होनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासोनी. तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणि सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्याची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यानयुक्ता पढून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशीला गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्र समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण,
वैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडोन अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरतुनीचे सलिल भरले पूर्ण त्या ताम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याने आला चंडांश. मृत्यू समयेता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरुदेतना भिकारा. रुद्रोदक शिंपवून सावधान केला राजनंदन. त्याशी पुसते वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी सेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगार सारिखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी तुझी नसे ते तेंजे जैसे गभस्ती. दिगंत तम संहारिती भस्मांगे व्याघ्रांवर दिसती. दश हस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांचे घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मघवी प्रचरणे गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर. मुख्यद्वयाचे महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाते अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया पार वाजती. चंद्रानना धडकती फेरी नादन मायन फोतरी. असो भद्रसेनयावरी विधियुक्त होम करीतसे. षड्रशन्ये शोभिवंत अलंकार दिव्यवस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणून निरपी ब्राह्मणांची. दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तुके भराये कसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरे हेचे ऐकले मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिते ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवने की काशी क्षेत्रावरी स्वर्धोनी. की श्वेतोत्पले मृडाने रमणलिंगार्ची जे. की निर्दैवास सापडे चिंतामणे क्षुदिता पुढे क्षीराप्रिये धावोनी. तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणे नारदमुनी पातला. वाल्मिके सत्यवती नंदन औत्तानपादी कयाधोहृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवने जाण वंद्य का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दर्श विद्याकृत लामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागू तेने. अन्याय विलोकिता नयने दंडे ताडिल शक्राधिका. तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवने उभे ठाकले देखता. पराशरादे सकळ ब्राह्मणा प्रधाना सहित भद्रसेना. धावोनी धरती चरणा ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमने षोडशोपचारे पूजला नारद मुनी. राऊ भाठाके घर जोडोने म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू.
त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही ते केले की सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे ते केले. दशभुज पंचवदना, तेही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सफुसू लागला, शिवसूत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून, आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य से निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघने तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदना, पत्रिका पाहिले वाचून. तव 12 वर्षे मृत्यू चिन्ह, खंडांतरे थोर होते. ते महत्पुण्ये निरसोनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी वृत्तांत, कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णा तव हिमन गजामात, अपराध न करता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घातले लोळणी. आणिक सहस्र रुद्र करोनी, मोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शूरूपयाच देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन, राये शतपद्मधन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेना ख्यान जय पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काढन पाधे अंती, वंदोनी नेती शूपदा. 10 शत कपिला दाना, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्ष्य भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, खंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिव कीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेना, सुधर्म पुत्रास राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र त्याना, करता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिळवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करोनी राहिले. शेवटी शूपदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न. विषाच बाधा रोग दारुण, न बाधित सर्वथाई. येथे जो मानेल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चंडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवने माझ झाले माता, त्याची संगती न धरावे तत्वता. त्याचे संभाषण करिता, महापातक जाणीचे. ते आपल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यावे जीवे भावे, जेवी सुषुण हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष,
जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चिंत अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित अध्याय वाचावा या अध्यायाचे कृतानुष्ठान तयासे नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसो